नमस्कार. टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या आहे मोहोळच्यात. काम चालू आहे. अनेक दिवसापासून या ठिकाणी गटारीचं काम चालू आहे. पण काही ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत महिला, इथल्या अध्यक्षा पण आहेत या गल्लीच्या. पण ह्या ठिकाणी काम कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडून आपण विचारपूस करणार आहोत. काय सांगाल या ठिकाणी? हे बघा पाईपलाईन बी फोडले त्या ती बी नीट जुळेल नाही सब पाईप केली ह्याचा चिटकावून येतं. आज 15 दिवस झाले इकडे पाणी नाही ते जुळवं बी नाही ते काय त्याला जोड्या बी नाही ते उगा नुसतं एखादा काय चिटकावून असं बुजवलंय बघा. मग तुम्ही त्यांना का बोललात तुम्ही त्याच्यावर? त्याला बुजवू नको म्हणलं पुन्हा आम्ही उद्या त्याला शिमातायला फोन केला मेंबरीला त्याला बुजवू देऊ नको म्हणली. 15 दिवस झाले पाण्याची तक्रार आहे तिथं चंबूर केलं तर त्याच्यावर पाणी नाही काय नाही उगा नालाली केली आहे आणि त्याच्यावर एखाद्या टेकलं ठेवून पुन्हा ती समजी 2-3 चंबूर फुटले तिकडे गलीला. मग ते करण्यात तर काय उपयोग आहे? चांगल्या रोडचं वाटोळ करून. नगर परिषदेचे कुठले अधिकारी इथं आले होते का पाणी करण्यासाठी? आले होते सोडायला सकाळी हे बुधवाला म्हणून सकाळी 2-3 जण माळ्याची ती मी नव्हती ना घरी मी कामाला जाते. बरं आता मला ही तक्रार लोकांनी आली आणि मी इथं आली ताई म्हणजे जा तिकडे बुजवू देऊ नको म्हणली. हा मेंबर येईल. आपण पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे. तरी आपण पाहतो की या ठिकाणी इथं पाण्याचं पाईप आहे. इथं पाहता या ठिकाणी पाण्याचं पाईप आहे फोडलं गेलेलं आहे. आपण मी दाखवतो तुम्हाला नेमकं कशा पद्धतीनं फोडलेलं आहे. हे आपण सध्या जे चेंबर फुटलेलं आहे त्या ठिकाणी आपण आलो. ही समर्थ नगर आहे. समर्थ नगरमध्ये जे काम चालू आहे ह्या ठिकाणी हे चेंबर आहे. या ठिकाणी पाहताय हे चेंबर आपण फोटोमध्ये पाहू शकतो की ह्या ठिकाणी फुटला चेंबर आहे. पण ह्याच्या बाजूला जे काम नंतर केलं आहे जेव्हा बातमी आम्ही बघितली आणि तिथले तक्रारदारांनी जेव्हा तक्रार केली तेव्हा हे नंतर काम केलं. पण हे टिकेल का? आपण इथल्या नागरिकांना विचारणार आहोत नेमकं हे टिकेल का किंवा भविष्यामध्ये इथला प्रश्न निर्माण होऊ शकतो का ह्या गोष्टीवर आपण विचारणार. काय सांगाल? हे टिकत नाही बघा साहेब. हे बघा आम्ही बुजवू दिलं नाही ते चंबूर फुटले त्यांनी सिमेंट निसता असं लावले असं ह्याच्यावनी हाताने लावलंय सिमेंट आणि गेले ती बघा. समजा दुई कोणा चंबूर असं ही झालेला आहे थकलेला आहे. दुईकडल्या बघा नीट टिकणार नाही बघा. ही बोगस काम म्हणाले ते आमच्या इकडली लेबर सगळी पब्लिक समजी शिक्षक आणि चांगल्या ह्याचा रोडचा दयावत करून ठेवलेला आहे. आम्हाला पावसाळ्यात तर लय परिस्थिती आता आमची बेकार आहे. रोड सगळं धुला करून ठेवल्यात आणि असलं काम करून ठेवल्यात ते बी बोगस त्याच्यावर पाणी नाही काय नाही मारायला. ह्यासाठी तुम्ही अर्ज वगैरे केला का त्या ठिकाणी? नाही ना अजून अर्जच नाही. आम्ही आता दिसले आम्हाला ही आपल्या बोगस. समर्थनगरमध्ये इथल्या नागरिक समस्या नेमक्या का असणार आहेत आणि या ठिकाणी काय यांना समस्या असणार आहेत आपण विचारणार आहोत. काय सांगाल? काय अडचण तुमच्या? गटारीचं काम त्यांचं धरसोड चालू आहे आणि ते पूर्ण नीट करत नाहीत व्यवस्थित वेळच्या वेळेला. अर्ध इथं केलं तर अर्ध दुसरीकडे चालू असतं यांचं. परत तुमचे चेंबर केले त्याच्यावर पाणी मारलं नाही. परत एका ठिकाणी अजून पाईपलाईन अर्धीच टाकली. पुढं पाईप नसल्यामुळे त्यांचं पाईपलाईन बंद आहे पुढची. ठीक आहे. त्यासोबत पण अजून महिलांचं पण आपण संवाद साधणार आहोत. आजी काय सांगाल इथं कशा पद्धतीचं काम चालू आहे? लय काम ह्याच्यावर एखाद्या केलं तर माझ्या इथं दारात केलंय काम पण त्याच्यावर पाणी नाही ना काय नाही. मला नव्यानंच पाणी नाही फोडली ती त्यांनी पाईपलाईन तर पाणी कुठले त्याच्यावर आम्ही तर मारायचं आणि ती तर पाणी म्हणलं तर कामावर सुद्धा भरपूर पाणी केलं ती आमच्या ती 2-4 आवड्या बादल्या आणि एक चंबुरी आता तयार करते ती पाणी मालाला सुद्धा मिक्स माल करून चांगला माल करत नाही ती उगा लालाली करून 2-2 चंबुरी येळातला करून चालली ती. पाईपलाईन करताना एवढं टाकलाय उगा नावाला असा मोठा पाईप लागतंय ते टिकेल का पुणेचा पाईप? एवढ्याला बारका लहानचा पाईप टाकलाय. मोठा पाईप पाहिजे त्याला. मग काय उपयोग आहे त्याचा करून तर मग? आणि त्या लोकांना काय आपल्या भाषेत कळत नाही मराठी. काय सांगाल? आणि गटर करताना त्यांनी पाण्याची पाईपलाईन कुठून गेली ह्याचा विचार केला नाही आणि गटर करताना त्यांनी पाईप पण लहान टाकलेले आहेत. पुढं त्याच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. परत पाण्याची लाईन कुठं टाकली त्यांना माहिती नाही त्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाईप फुटलेले आहेत. त्यामुळं लोकांना पाण्याची सध्या अपदा चालू आहे. पाणी व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळं आम्ही जरी पाणी मारायचं म्हणलं चेंबरवर तरी आम्हाला पाण्याची सोय नाही सध्या. ओके. तर आपण आता यांच्याकडून माहिती घेतली की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. ज्या ठिकाणी पाईप गेलेली होती पण त्या संबंधित जे ठेकेदार आहे या ठिकाणी पाणी आहे का पाईपलाईन आहे का हे कधीही बघितलं नाही. या ठिकाणी
जे पाईप फुटला गेलेला आहे, पाईपची जी दुरुस्त केला पाहिजे ती दुरुस्त व्यवस्थित केलं नाही. आणि त्यासोबत हे म्हणतात की ह्या ठिकाणी पाईप जे आहे जे छोटासा आहे, हे जे छोटा पाईप एवढ्या मोठ्या गल्लीमधून पाणी जाईल का, असाही प्रश्न निर्माण होत आहे, अशी जनता म्हणते. पाहूया पुढे